आहेत किंवा डेली बेसिसवर काम करणाऱ्या सगळ्यांचे पगार आम्ही यावर्षी वाढवलेले आहेत। तरी पण आपल्या काही अडचणी आहेत। आपल्या पेन्शनच्या संदर्भातला आपला प्रश्न आहे की कुठेतरी सिक्युरिटी मिळाली पाहिजे। ग्रॅच्युइटीच्या संदर्भातला आपला प्रश्न आहे, हे निश्चितपणे कुठेतरी सोडवले गेले पाहिजे अशा विचाराचा आमचे मुख्यमंत्री आहेत। आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भगिनी यांना असं येऊन मुंबईला बसण्याची पाळी येता कामा नये असं त्यांना वाटतं। आणि त्याच्यामुळे उद्या ताई आपण एक आपल्या शिष्टमंडळाला ते वेळ देते आणि ज्याप्रमाणे मागच्या वेळेला पॉझिटिव्ह निर्णय त्यांनी घेतला, एकंदरच ते नेहमी सकारात्मक असतात। जे बोलतात ते कधी काम करत नाहीत आणि काम करतात ते बोलत नाहीत, ते देण्याचं काम करतात। त्याच्यामुळे उद्या आपण निश्चितपणे या ठिकाणी या, माझी खात्री आहे की चांगले असे निर्णय उद्याच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेतील। मी स्वतः तुमच्याबरोबर त्या बैठकीला उपस्थित राहील आणि आपण एक आज तुम्ही उठावं असं मी तुम्हाला सांगत नाही आहे। मी तुम्हाला असं सांगतोय की आपली बैठक उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर होणार आहे। मगाशी प्रास्ताविक करत असताना आमची आज कॅबिनेट झाली असं तुम्हाला सांगितलं, परंतु आज आमची कॅबिनेट होती परंतु ती आज झालेली नाही आहे। ती उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे। त्याच्यामुळे दुपारी 12च्या पूर्वी तुमच्याशी मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलणार आहेत। तुमच्या खात्याच्या मंत्री महोदयांना सुद्धा ते बोलवतील। लवकरच आपल्याला एकत्र सुद्धा शिक्षण विभागाला आणि आपल्याला एकत्र काम करायचं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आता नवीन शैक्षणिक धोरण आलंय आणि त्याच्यामुळे जसं मोठ्या शहरामध्ये ज्युनियर केजी, सिनियर केजी, नर्सरी असते तशीच आपल्या सुद्धा गावागावामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे हे करत असताना तुम्हाला सुद्धा चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे, तर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळू शकतं हे आम्हाला सुद्धा समजतं। आणि त्याच्यामुळे मुद्दाम तुम्हाला भेटण्यासाठी मला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पाठवलेलं आहे। उद्या तुमच्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची तुमच्या शिष्टमंडळाबरोबर भेट होईल आणि त्याच्यानंतर त्या भेटीमध्ये जो काही निर्णय होईल ते आपले हे सर्व नेते मंडळी आपल्याला येऊन सांगतील। आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगू इच्छितो की प्रत्येक कॅटेगरी मधला पगार आम्ही वाढवलेला आहे। एका असं नाही, प्रत्येक कॅटेगरी मधला पगार वाढवलेला आहे। आपला सुद्धा मार्च महिन्यात वाढवला, परंतु काही कारणामुळे आपल्याला इतर काही द्यायचं राहिलेलं असेल, जसं आपण कुपोषणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे, अंगणवाडीचे मुंबईचे प्रॉब्लेम सांगितलेले आहेत। सगळे जे काय आपल्या वेगवेगळ्या अडचणी असतील या सगळ्या अडचणींवर उद्या चर्चा होईल आणि त्या चर्चेमध्ये जो काही निर्णय होईल ते आपले नेते मंडळी आपल्याला येऊन सांगतील। त्याच्यामुळे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे, चांगला निर्णय उद्या होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि ही मीटिंग अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण करूया आणि आनंदाने तुम्हाला सगळ्यांना घरी जाता येईल असा चांगला निर्णय मुख्यमंत्री महोदय